त्यांना असं वाटत होतं कदाचित ही जास्त वेळ लागेल का, कारण हिचं ममत्व वाढवं. बघा, नालायक लेकरू असलं तर त्याला सोडून जाताना माय काळा भुली होऊन जातो. पण इथे मात्र सद्गुणी लेकरू, रत्नासारखे सुंदर, गोंडस, गुणी, महाज्ञानी, योग्यासारखे तेजस्वी नव्हे, प्रत्यक्ष तिने देवाचा अवतार असले हे लेकर सोडून जाताना त्या माईचं अंतकरण किती दुखलं असेल. विठ्ठलपंत निघालेले पाहिले, पायात खडावा विठ्ठलपंतांनी घातल्या. रुक्मिणी आईसाहेब उठल्या, निवृत्तीनाथाच्या जवळ आल्या. निवृत्तीनाथाला जागा केलं. हे निवृत्ती, तू मोठा आहेस, तुझी जबाबदारी. इथून पुढे माझ्या ज्ञानोबाला, माझ्या मुक्ताला, माझ्या सोपानाला कधी आमची आठवण येऊ देऊ नको. जबाबदारी तुझ्याकडे देऊन चालतो. हे शब्द ऐकले निवृत्तीनाथ समजदार होते. आई साहेब आता मात्र ज्ञानोबाच्या जवळ आली. चेहऱ्यावरचं पांघरून माऊलीच्या काढलं कुरुळे केस गुलाबाच्या पाकळीप्रमाणे ज्ञानोबाचे होत. झोपलेले ज्ञानोबा राय. आता काय सांगावं, आज मी गेल्यानंतर पुन्हा मला या ज्ञानोबाचा चेहरा नाही दिसला. रुक्मिणी आईसाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. तेवढंच लक्ष गेलं सोपानाकडे. काय कोणाच ठाऊक, सोपानाही झोपेमध्ये आई 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 म्हणत होता. सोपानाची अवस्था पाहिली. बेटा, आज आई म्हणतो हे ऐकण्याकरता तुझी आई तुझ्या जवळ आहे. उद्या आई म्हणशील ऐकायला कोण आहे. सोपानाच्या डोक्यावर हात फिरवला, त्याच्या कपाळावरती चुंबन घेतलं. लहानशी मुक्ताबाई पाहिली ना. आता मात्र आईचं अंतकरण फार उद्विग्न झालं, फार त्रास होऊ लागला. कसं सोडून जावं या मुक्ताला. पण तेवढ्यात विठ्ठलपंतांनी आवाज दिला, रुक्मिणी चला, वेळ होतो. झडझडा जाती पर कोणी न पाहते. विठ्ठलपंत निघाले. रुक्मिणी आईसाहेब त्यांच्या पाठोपाठ चालली. पण जात असताना पुन्हा वाटलं, एकदा जाता जाता पुन्हा लेकराचा मुख पाहावं, लेकराचं तोंड पाहावं म्हणून जशी घायाळ असलेली पक्षिणी लेकराला भेटायला पुन्हा पुन्हा जाते. आज घायाळ पक्षिणी दाई पिराना बेटाया. आज घायाळ पक्षिणी दाई पिराना बेटाया. घायाळ पक्षिणी दाई पिराना बेटाया. आज घायाळ पक्षिणी दाई माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षिणी दाई पिराना बेटाया. आज घायाळ पक्षिणी दाई पिराना बेटाया. हरले लागे कळस फुटाया. शास्त्राने सांगितलं, ब्राह्मणाने सांगितलं, पंडितांनी सांगितलं, जर तुमच्या लेकराला पंक्ती पावन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला देहत्याग करावा लागेल. ज्ञानोबा म्हणतात, या कारणे पै बापा दयाची आपली कृपा त्याने वेदाचे अनुरूपा आनंद केले. शास्त्र सांगेल ते सांगावे, राज्य ही तृण मानावे.
ते घे म्हणे तरी न म्हणावे विषयी विरू. ज्या वेळेला विठ्ठल पंताने रुक्मिणी आई साहेब मुक्ताबाईला सोडून चालले त्यावेळेला मुक्ताबाईचं वय अवघ्या 7 वर्षाचं आहे. सोपान काका 9 वर्षाचे आहेत. ज्ञानेश्वर महाराज 11 वर्षाचे, 13 वर्षाचे निवृत्तीनाथ. माझे लहान लहान लेकरं जेव्हा पहाटे उठतील आई म्हणून आवाज देतील तर त्यांना कोण सांगेल बेटा. पुन्हा आई आई कळण्याकरता आई तुमच्या जवळ नाही. आवाज द्याल तुम्ही आई म्हणून शोधाल सगळ्या गावामध्ये, पण आई तुम्हाला डोळ्याने दिसणार नाही. रात्रीची वेळ, मध्यरात्रीची वेळ, विठ्ठलपंत रुक्मिणी निघाले, प्रयागाला गेले. त्रिवेणी संगमामध्ये देह अर्पण केला, जलसमाधी घेतली. काही लोक म्हणतात आपेगावामध्ये समाधी घेतली, काही लोक म्हणतात प्रयागाला समाधी घेतली. आता प्रयाग क्षेत्रात देह ठेवला, पहाट झाली, मुक्ताबाई उठल्या. उठल्याबरोबर इकडे तिकडे पाहू लागल्या. आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीत. आई बाबा म्हणून आवाज देऊ लागला. निवृत्तीनाथ मात्र जागे होते ना. निवृत्तीनाथ दादाजवळ आले. दादा, आई बाबा कुठे आहेत रे? हे शब्द निवृत्तीनाथाने ऐकले, डोळ्यातला अश्वाची धारा लागली. काय उत्तर देऊ मग त्याला? आपली आई आणि बाबा आता या जगात नाही राहिले. तेवढ्याच वेळामध्ये ज्ञानोबाला जाग आली. मुक्ताबाईच्या रडण्याचा आवाज ऐकला. आई आई म्हणून ती आवाज देते. ज्ञानोबा पाहतायत, माझी आई माझ्याजवळ नाही. अंतर्दृष्टीने पाहिलं, लक्षात आलं काल आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आपला प्राणत्याग केला. तेवढ्यामध्ये सोपान काकाला जाग आली. आज 4ही लेकरं आहेत, पण 4ही लेकराला माय आणि बाप नाही. मंडळी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात ना, ते हेच. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिशक्ती सुद्धा आई बापाशिवाय आज पोरके झाले. मुक्ताबाई म्हणते, हे दादा सांगणारे आई कुठे गेली? बोलत का नाही रे दादा, सांग ना. तू जर आता बोलला नाही ना तर बाबा आले तर बाबाला नाव सांगून देईल तुझं. सांग आई कुठे गेली? काय सांगेल निवृत्तीनाथ दादा? आपले आई वडील नाही राहिले. बघ मात्र फार मोठ्या मनाने तिचे समज घालत तिला जवळ घेत ज्ञानोबानी मुक्ताईला कुरघळून सांगितलं, मुक्ता, आपले आई वडील आता अशा ठिकाणी गेले की जिथून परत तिथे गेलेला माणूस परत केव्हाही वापस येत नाही, माघारी येत नाही. बघा मंडळी, ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलंय. अशा वेळेला घरात फक्त निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. काहीतरी जेवणाची व्यवस्था करावी म्हणून माऊलीने हातात मधुकरीची झोळी घेतली. आळंदी गावात आले. एका घरासमोर उभे राहिले, आवाज दिला, मधुकरी. तशी घरातून एक महिला बाहेर आली. तिने ज्ञानेश्वर महाराजाला पाहिलं, म्हटली, संन्यासाचं कट्ट माझ्या दारासमोर आलं, त्यांनी माझं घर वाटलं. अनुभवाच्या डोळ्याला असल्याची धार लागली. असं काय गुन्हा केला मी? संन्यासाच्या पोटी जन्म घेतला. अंतःकरण भरून आलो. पुढे निघाले. पुढे काही कर्मठ लोकांनी माऊलीला त्रास दिला. काही पोरं खेळ खेळत होते. खेळ खेळत एका पोराने तर पायातलं पायतान काढलं आणि माऊलीच्या अंगावर मारून फेकलं. एकाने चिखलाचा गोळा उचलला, ज्ञानोबाच्या जोळीत टाकला. डोळे भरून आले. काय गुन्हा केला रे देवा? या संन्यासाच्या पोटी जन्म घेतला. पुढे निघाले. पुढे आवाज दिला, मधुकरी. पण तिथेही हेळसांड झाली. आता मात्र विश्वास पात्र घरी गेले. ते घर होतं भोजलिंग काकाचं. भोजलिंग ज्याची समाधी आळंदी, ज्ञानराज बोधी तिघा जणा. भोजलिंग काकाच्या घरी आले, आवाज दिला, काका, मधुकरी. ज्ञानोबाचा आवाज ऐकला.
आणि भोजलिंग काका कोरांना घेऊन बाहेर आले. चतकोर भाकर माऊलीच्या ताटात टाकली. झोळीत पडलेली भाकर पाहिली. ज्ञानोबाच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला. माझी 7 वर्षाची लहानशी चिमुरडी बहीण मुक्ताबाई 5 दिवसापासून उपाशी आहे. आज मात्र माझ्या बहिणीला एक भाकरीचा तुकडा खायला भेटेल. चेहऱ्यावर आनंद आहे. मिळालेली भाकर घेतली. सिद्धबेटाकडे आपल्या झोपडीच्या मार्गाने चालू लागले. पण जसं सिंहाला जंगलात पाहावं हरणाने आपलं अंग लपवावं तसं माऊली अंग लपवत झाले. का? कारण समोरून येत होता लाल पागोट्यावाला, कानात बाळी घातलेला, मिशाला ताव देत निघालेला म्हातारा. तो म्हातारा समोर येताना पाहिला. नाव त्याचं विसोबा चाटी. त्या म्हातारला जवळ येताना पाहिलं ना हरणाने आपलं अंग लपवत तसं माऊली अंग लपवत झालं. पण तरी जवळ आल्यावर त्या विसोबान दिलाचा आवाज. ज्ञान्या कुठे गेला होतास? काका मधुकरी आणायला. काय आलं रे मधुकरीत? काका कोरान नाही कोरान. संन्याशाचे पोरं तुम्हाला कसे रे पोटाची खळगी भरावी वाटते. आणि इकडे मधुकरीची झोळी हिसकून घेतली. भाकर खाली टाकली. बाबा खाली टाकलेल्या भाकरीवरती पाय दिला आणि मातीतलं अन्न मातीत मिक्स केलं. मातीतलं अन्न माती मोल केलं. पुन्हा त्यांना मधुकरला जाईल म्हणून झोळी पाडली. ज्ञानोबाच्या गालात 5 बोटं लावून दिले. कोवळ्या कातड्याच्या ज्ञानोबाच्या गालावरती 5च्या 5 बोटं उमटले. फाटलेली झोळी काखेत घेतली. ज्ञानेश्वर महाराज सिद्धबेटाच्या झोपडीच्या मार्गाने निघाले. लांबून मुक्ताबाई पाहते. 5 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. आज माझा मला ज्ञानदादा मधुकरी घेऊन येईल. आज तरी मला भाकर तुकडा खायला भेटेल. मुक्ताबाई वाट पाहते. आज तरी माझा ज्ञानदादा मला मधुकरी घेऊन येईल. मुक्ताबाईला तेवढ्यात दिसलं ज्ञानोबा येतानी. मुक्ताबाईच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला. 5 दिवसापासून उपाशी आहे. आज भाकरीचा तुकडा खायला भेटेल. मुक्ताबाईच्या चेहऱ्यावर आनंद. पण इकडे मात्र माऊलीची जशी पावलाची गती वाढते तशी अश्वाची गती वाढू लागली. पाऊल 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 करत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईच्या दिशेने चालू लागले. लहान असलेली मुक्ताबाई म्हणते आज 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 मला भाकर खायला भेटेल. ज्ञानोबा पुढे आले. मुक्ताबाईंनी जवळ बोलून घेतले. ज्ञानोबाचा गाल लाल झालेला पाहिला. गालावरती 5 बोटं उमटलेली पाहिले. फाटलेली झोळी पाहिली. मुक्ताच्या लक्षात आलं नाही भेटली मधुकरी माझ्या ज्ञानदादाला. उलट या आळंदीच्या लोकांनी माऊलीला त्रास लहानशी बहीण मुक्ताबाई एका दगडावरती उभी झाली. मोठ्या उंच दगडावर उभी झाली. ज्ञानोबाला बोलून घेतलं. जवळ ज्ञानोबाला घेतलं आणि आपल्या येऊल्या हाताने मुक्ताबाई डोळे पुसतून म्हणते काय ऐका मंडळी. ज्ञानोबाला ती लहानशी मुक्ताबाई म्हणते दादा नाही रे मला भूक. दादा इंद्रायणीचं पोटभर पाणी पिले रे. दादा नाही मला भूक. रडू नको रे दादा रडू नको. मुक्ताबाईचे शब्द ऐकलं ज्ञानोबाला वाटू लागलं ज्या समाजाकरता आपण अवतीर्ण झालो तो समाज जर आपला स्वीकारायला तयार नसेल तर काय उपयोग आहे. विनंती केली देवा आता दिसू नये जना इसे करी नारायण. पांडुरंगा आता नाही जगायचं. खोलीत गेलेले आहेत. खोलीचं दार बंद करून घेतलं. पंचप्राण पंचतत्वात विलीन करण्याकरता डोळे बंद केले. आता मात्र इंद्रायणीचं पाणी कुसळ्या मारू लागलेलं आहे. विजांचा कडकडाट सुरू झाला. वादळ वाहू लागलेले आहेत. आणि मग मात्र लक्षात आलं की कोणीतरी महात्मा आपलं प्राण उत्क्रमण करू पाहतोय. मुक्ताबाईच्या ध्यानात आलं ज्ञानोबाला थांबवलं पाहिजे. मुक्ताबाई जात आहेत त्या खोलीमध्ये. पाहिलं तर ज्ञानोबाने दरवाजा बंद केलेला आहे. दरवाजावरती थाप टाकताय. सांगताय हे दादा नाही रे मला भूक. दादा इंद्राणीचं पोटभर पाणी पिले. दादा दार उघडा. दादा समाज बोलला म्हणून दुःखी झालात का? दादा योग्याने कसं असावं? योगी पावन मनाचा योगी
एवढा दादा योगाने मनाने पावन असलं पाहिजे, त्यांनी जगाचे अपराध सहन केले पाहिजे. विश्व जर रागाने आग होत असेल तर संतांनी सुखाने पाणी झालं पाहिजे. दादा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपद मुक्ताबाईने ज्ञानेश्वर महाराजांना बोध केला. लहान असलेल्या मुक्ताबाईचे शब्द ऐकले. मुक्ता किती ग हुशार आहेस तू. लहान मुक्ताबाईला मिठी मारली. मुक्ता आता रडायचं नाही. आता हा समाज आपल्याला समाजाने आपलं म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. समाज एक दिवस आपल्याला आपलं म्हणून स्वीकारेल. ऐका, सत्कार्य करत राहणारला किती विरोध जरी होत असला तरी त्यांनी सत्कर्म सोडायचं नाही. एक दिवस समाजाला आपण केलेल्या सत्कर्माची जाणीव होईल. सत्यमेव जयतेचा विजय होईल. सत्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाही. ज्या ज्ञानोबाला लोकांनी, आळंदीच्या लोकांनी पोट भरू दिला नाही, आज तेच आळंदीचे लोक ज्ञानोबाच्या नावाने पोट भरतायत. ऐका ऐका ऐका,
आता रडायचं नाही. आता मात्र दुसऱ्या दिवशी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई चौघे मिळून गेलेत. पुन्हा ब्राह्मण सभा बोलवली आणि आता विचारलं, सांगा आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर आमचा छळ होतोय, काय केलं पाहिजे? हे शब्द ऐकले न आळंदीचे ब्राह्मणांनी सांगितलं, म्हणती सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना, तेथून पत्र आणा ते वंद्य करू. तुम्ही सगळे पैठणला जा आणि तेथून पत्र आणा, तेव्हा आम्ही तुम्हाला मान्य अशा पद्धतीने करून घेऊ. मग यांनी आळंदीच्या ब्राह्मणांनी जर आता निर्णय देत असताना पैठणला पाठवलं, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित देणे अगोदर पैठणला का नाही पाठवलं? या आळंदीच्या भटांनी जो निर्णय दिला होता तो फक्त द्वेषमूलक निर्णय होता, त्रास द्यायचा म्हणून दिलेला निर्णय होता. तुम्हाला मी सांगितलं, तप्तकृच्छ चांद्रायण वगैरे पद्धतीने जर आपण प्रायश्चित्त घेतलं तर त्याने सुद्धा दोष निवारण झाला असता. पण त्रास देण्याच्या उद्देशाने म्हणून देशमूलक निर्णय पाहून देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. आता मात्र निघालेत पैठणला जा. पैठण म्हणजे त्यावेळची काशी, दक्षिण काशी. काशीला जो निर्णय लागायचा तसाच निर्णय पैठणला दिला जायचा. हुशार मंडळी पैठणला होते. मग तुम्ही प्रतिष्ठानाला जा. ही सगळी मंडळी मजल दरमजल करत पैठणकडे निघाली. मध्ये मध्ये निवृत्तीनाथ म्हणत होते, काय गरज आहे शुद्धीपत्राची? आपल्याला आपण नित्य शुद्धच आहे, आपल्याला गरज काय? पण ज्ञानोबरायांनी सांगितलं, देखे प्राप्तर्थ झाले जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकाला. लोकांनी आपला समाजात घेतलं पाहिजे ना. लोकांचा उद्धार समाजात गेल्याशिवाय होत नाही. गटारीत पडलेला माणूस उचलायचा म्हटला तर गटारीशी थोडं ऐक्य करावं लागतं. लोकांचा उद्धार आपला करायचा ना, मग आपला लोकात जावं लागेल. आपण जोपर्यंत लोकात जात नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार. मग लोक आपल्याला स्वीकारतील अशा पद्धतीने आपण व्यवस्था करावी लागेल. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी, लोकाकरता आपला शुद्धीपत्र आणावं लागेल. आता मात्र शुद्धीपत्र आणण्याकरता गेले, पैठण गावात गेले. पैठण मध्ये विठ्ठल पंतांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे राहत होते. विठ्ठल पंत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांचे वडील. वडिलांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे प्रतिष्ठानात राहत होते. त्यांच्या घराची चौकशी करत करत ज्ञानोबराय गेले. कृष्णाजी पंतांनी लहान लहान लेकरं आलेले पाहिले की विचारणा केली, कोण तुम्ही? म्हणजे आम्ही विठ्ठल गोविंद पंत जावळे यांची मुलं. विठ्ठल म्हणजे माझा भाचा, खुशाल आहे का रे तो? बरी का त्याची तब्येत? आणि मग घडलेला सगळा इतिहास सांगितला. या आळंदीच्या काही लोकांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा तुमच्या भाच्याला, आमच्या वडिलांना दिली. आमची आई आणि वडील दोघेही निघून गेले. आता आम्ही अनाथ झालो. अनाथ सगळ्या जगाला सनात करायचं सामर्थ्य ज्याच्यात आहे, अशी लेकरं अनाथ झाले. पण अनाथ असलेल्या ज्ञानोबारायाने आज कित्येक अनाथ लेकरांना आपलंसं केलं. अनाथाची माऊली म्हणून ज्ञानोबाराय आळंदीत वास्तव्य करताय. अनाथाची माय ज्ञानबाई माझी, अनाथाची माय ज्ञानबाई माझी, अनाथाची माय ज्ञानबाई माझी, अनाथाची माय. एका जनार्दनी जय हो. एका जनार्दनी
शब्द ऐकले कृष्णाजी पंतांना फार वाईट वाटलं. विठ्ठल पंत आणि रुक्मिणीने देहांत प्रायश्चित्त घेतलं. पण एका दृष्टीने समाधानी झालं बरं का शिवदास महाराज. समाधान यासाठी झालं, बरं झालं आळंदीच्या मंडळाला सद्बुद्धी जागी झाली. त्यांनी दोघांना देहांत प्रायश्चित घ्यायला लावलं. जर 6 जणांना देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं असतं तर वारकरी संप्रदाय निर्माणच झाला नसता. आळंदीकरांच्या बुद्धीत सरस्वतीने कृपा केली म्हणावी की त्यांनी फक्त दोघांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा दिली. जर 6 जणांना देहांत प्रायश्चित सांगितलं असतं त्यांनी घेतलं असतं आणि मग मात्र वारकरी संप्रदाय आज निर्माण झाला नसता. ऐका, कृष्णाजी पंत देवकुळ्यांनी जमेल तेवढ्या पद्धतीचा जोर लावत सगळे ग्रंथ चालले. जर एखादा व्यक्ती संन्यास घेऊन पुन्हा ग्रस्त आश्रमात आला तर त्याला काय शिक्षा देण्यात यावी. रात्रभर अशा पद्धतीने सगळे ग्रंथांचं चालन अशा पद्धतीने केली. सगळे ग्रंथ वाचले. मग एक दिवस पैठणचे सगळे मंडळी बोलवण्याचं ठरवलं. तो दिवस ठरला माघ शुद्ध पंचमीचा, म्हणजे वसंत पंचमी, ज्या दिवशी आपण तुकाराम महाराजांचा जन्म साजरा करू. माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमी वार शुक्रवार. सर्वजित नावाचं संवत्सर त्यावेळेला होतं आणि तिथून पुढे ज्ञानोबाराय सर्व जिततच गेले, सगळ्यांना जिंकत गेले, म्हणून सर्वजित संवत्सर चालू. शुक्रवारचा दिवस, त्या दिवसाची योजना कृष्णाजी पंतांनी केली आणि सगळे पैठणची मंडळी एकत्रित आली. सगळेजण म्हणत होते संन्याशाच्या लेकराला आता काय ते निर्णय देण्यात येणार आहे. संन्याशाच्या लेकराला निर्णय मिळणार आहे. प्रत्येक जण कुतूहलाने पाहायला आलं होतं आता काय निर्णय होईल. सगळेजण आले. सभा झाली नागनाथ घाटावर सुरू. त्याचे मेन अध्यक्ष होते बोपदेव. त्यांनी शब्दसृष्टीमध्ये जे पारंगत होते, निष्णात होते, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचे ज्ञाते ते होते असे बोपदेव. या बोपदेवांच्या अध्यक्षतेखाली एकंदरच 26 ग्रंथ त्यांनी तयार केले होते. त्या काळचे प्रचंड प्रकांड अशा पद्धतीचे पंडित ते होते. व्याकरणावर त्यांनी 10 ग्रंथ केले, वैद्यकावर 9 ग्रंथ केले, ज्योतिषावर 1 ग्रंथ लिहिला, साहित्यावर 3 ग्रंथ लिहिले, भागवत तत्वावर 3 ग्रंथ लिहिले, असे एकूण 26 ग्रंथ ज्यांनी तयार केले असे बोपदेव त्यावेळचे पैठणचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण असणारे होते. आणि ते त्या ठिकाणी सभेचं अध्यक्षस्थान बजावत होते, भूषावत होते. ती जी मंडळी बसलेली होती ती मंडळी बसण्याची जागा त्यांची ठरलेली होती बरं का. कॅमेरामॅन, सुरुवातीला बोपदेव, त्यांच्या पाठीमागे ज्यांचे 4 वेद पाठ येते, त्यांच्या पाठीमागे ज्यांचे 3 वेद पाठ येते बरं का साई महाराज, त्यांच्या पाठीमागे ज्यांचा 2 वेद पाठ येते, त्यांच्या पाठीमागे ज्याचा 1 वेद पाठ येते, त्यांच्या पाठीमागे येड्या काड्या गांजावाले तंबाखू चुन्यावाले पाठीमागे. आणि मग कशासाठी येणं केलं, त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणाने लिहून दिलेलं पत्र बोपदेवजींपर्यंत पोहोचलं. एकाला पत्र वाचण्याची जबाबदारी दिली आणि तो पत्र वाचू लागला. त्या पत्रातही अशा पद्धतीचा लेख लिहिलेला होता, कारण ज्यांनी लेख लिहून दिला होता ते मुळात ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, स्वपन काका, मुक्ताई, विठ्ठलपंत, रुक्मिणी आई साहेब यांचा द्वेष करणारेच होते. ही संन्यासाचे लेकर आहेत. यांच्या आईवडिलांनी संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला आणि अशा पद्धतीने स्वीकार केलेला या पोरांना काय निर्णय द्यावा हे तुम्ही सांगा. वाचिली या पत्र हसती सकळ, म्हणती याती कुळ नाही अशी. पत्र वाचलं आणि सगळे लोक हसू लागले. अरे अरे म्हटले, हे यांना याती नाही कुळही नाही. नव्हते जे ऐकले ते नेत्री देखील, अपूर्व हे मुले श्रीपादाची. कधी आजपर्यंत ऐकलं नव्हतं ते डोळ्याने पाहावं लागू राहिलं. संन्याशाला कुठं मुलं असतात, काही संन्याशाचे मुलं आहेत म्हणतात. चतुर्थ अष्टम आणि भारी अशी संबंध ऐकत आहे निषिद्ध घडती दोष. अरे अरे अरे, संन्यासी आश्रम आणि बायको सोबत संबंध ठेवला. अरे 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 अरे, या गोष्टी ऐकायला सुद्धा येऊ नयेत अशा पद्धतीने पैठणचे लोक म्हणू लागले. तेवढ्यामध्ये एकाने विचारलं, काय रे पोरे, ए जास्त बोलतो रे तू, तुझं नाव काय? ज्ञानेश्वर. नाव ज्ञाने आहे. ज्ञानी माणूस मुक्तच असतो ना, कशाला आला इकडे? मोठ्याला विचारलं, तुझं नाव? निवृत्ती. अरे निवृत्ती, मग कशाला प्रवृत्तीत येतो? हो ना निवृत्त. तुझं रे नाव? म्हणले सोपान.
अरे सोपान म्हणजे शिडी, असं शिडीने वरदान तसाच वरदान कशाला आमच्या डोक्याला ताप देतो? ए कार्टे, तुझं नाव काय ग? मुक्ता. आणि मुक्त होय ना तू, जाय ना मरून एकदाची. कशाला आली इकडे शुद्धपत्र घ्यायला? शब्द ऐकले, नावाचा उपहास केला. एक जण म्हटलं काय असतं नावात? रवी नाम दधी मंथन करी. दह्याचं घुसळण करण्याकरता आपण काय वापरतो? आता नाव रवी आहे आणि ते वापरला कशाला जातं? दह्याचं घुसळण करायला. फणी विचारिता वनिता केश. डोक्यातून हुवा काढायच्या म्हटल्या तर महिला काय वापरतात? फणी. आता फणी शब्दाचा अर्थ होतो साप, पण लोक कशा करता वापर करतात? केस विचारायला. इंद्रधनु आणि क्षण मात्रेची विरे, मेरू आणि फिरे माळी सवे. माळीला एक मणी असतो, त्याला कुठला मणी म्हणतात? गुरुमणी, मेरुमणी. मग मेरू म्हणजे आढळ, पण आढळ असलेला हा मेरू माळी सोबत फिरतो, याला मेरू म्हणता येईल? नावाचे मेरू. नावाजवळ काय असतं? काहींचं नाव काही असतं, नावाप्रमाणे करणे असते. नाव गंगाधर, आंघोळच नाही महिनाभर, नावाप्रमाणे करणे. नाव शांताबाई, भांडण सुरू झाले तर जनता नगरात कोणालाच ऐकत नाही, बरोबर आहे की? नावाप्रमाणे कुठे करणे असते. एकीचं नाव सुलोचना. सु म्हणजे सुंदर, लोचन म्हणजे डोळे, सुलोचना. आणि देखती मुंबई पुन्हा. काय उपयोग? नावाप्रमाणे करणे असते. आता तसं याचं नाव ज्ञान आहे, याच्यात काय नवल? समोर तो रेडा चालला ना, रेडा, ते रेड्याचं नावही ज्ञान आहे. लोक हसायला लागले, पण हसणाऱ्यात सगळेच खळ होते असं नाही. काही सज्जने होते, ते म्हणजे अरे अरे अरे, तुम्हाला नसेल यांना न्याय देणं होत तर देऊ नका, पण ज्ञानेश्वर महाराजाला असं रेड्यात काढणं योग्य नाही. त्यांना रेडा म्हणू नका. हे शब्द ऐकले, ज्ञानोबा म्हटले खरं आहे, त्या ज्ञानातून माझ्यात काय फरक आहे? तो नावाचा ज्ञान आहे, मी नावाचा ज्ञान आहे, त्याच्यात माझ्यात फरक नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले तोही माझा आत्मा आहे. असं ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारतो, इथं प्रवचन चालू आहे, तर तुझा आत्मा आहे म्हणतो. हो, मग त्याला मारल्यावर तुला त्रास होईल का? म्हणले होईल. रेडा बोलून घेतलं. त्याला टोणगा म्हणतात काही भागात. रेड्याला बोलवलं, चाबूक घेतलेला एक, आणि मारू लागले त्यांच्या पाठीवरती. असोड मारिता असोड महिषाची पाठी, जोर जोऱ्यात जोर जोऱ्यात जोर जोऱ्यात 4-5 फटके त्या रेड्याच्या पाठीवर मारले. पण इकडे मात्र मुक्ताई रडू लागली, नका मारू हो, माझ्या ज्ञानोबाला त्रास होतोय, माझ्या ज्ञानोबाच्या पाठीवरती वळू मरताय. तोच वळ उठे ज्ञानदेवा, माझ्या ज्ञानोबाच्या पाठीचं पार झिरडं केलं, मारू नका, माझ्या ज्ञानोबाला त्रास होतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजे त्या रेड्याच्या पाठीवर मारलेले वळ ज्ञानोबाच्या पाठीवर उमटताय, हे पाहिलं. काही मंडळी ज्ञानोबाच्या पक्षाची झाली. ज्ञानेश्वर महाराज की जे जयकार करायला लागली. पण तेवढ्यात काही म्हणलं, तुम्ही हेंद्रेचे? अरे याचा बाप संन्यास घेतला म्हणजे एका ठिकाणी थोडा राहत होता, फिरत होता सगळीकडे. बंगाली विद्या शिकून आला असेल, बाजीगरी विद्या, आणि ती विद्या पोरांना शिकवली असेल, चमत्कार ते दाखवतात, तुम्ही जय करायला लागले. असं असतं काय? ज्ञानो त्याला मारल्यावर तुझ्या पाठीवर जर वळ उमटत असतील, मग तुला म्हणता येत असला एखादा वेद, यालाही म्हणता येत असेल. ज्ञानोबराय म्हणलं येतो ना. हा, मग जमत. तू रेड्याला बोलायला लाव, मग आम्ही तुला शुद्धीपत्र देऊ. या पैठणच्या लोकाला असं वाटत होतं रेडा काही बोलणार आणि यांना काही शुद्धीपत्र भेटणार, म्हणजे आपल्या डोक्याचा ताण वाचल का? पैठणच्याही लोकांची बुद्धी चालेनाशी झाली होती, नेमका यांना न्याय कोणता द्यावा. ज्ञानोबराय म्हणले ठीक आहे, त्याला बोलायला लावायचं ना. कोणता वेद बोलायला लावा सांगा. म्हणजे सगळ्या वेदात अवघड वेद आहे ऋग्वेद. ऋग्वेद बोलायला लावा. ज्ञानोबरायांनी त्या म्हशाच्या डोक्यावर ते हात ठेवला, रेड्याच्या डोक्यावर, आणि त्याला सांगितलं, ज्ञानदेव म्हणे रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्या भरविला, शांती रूपी प्रगटला, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्या भरविला, शांती रूपी प्रगटला, ज्ञानोबा
रूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शने हरी सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला सांगितलं, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. ऋग्वेद बोल. ज्या वेळेला तो रेडा ऋग्वेद बोलू लागला, ऋषी महाराज कमालीची गोष्ट अशी आहे की ब्राह्मण लोक घरी गेले आणि आपापल्या पोथ्या घेऊन आले का आपल्या ग्रंथात जिथं जिथं चुका झाल्या होत्या ते शब्द त्यांनी दुरुस्त करून घेतले. जे अग्नी मिळे स्वरयुक्त बोले हे ऐकता विस्मित विप्र झाले. काही यजुर्वेद ही साम काही ऐसा नये सुस्वर साम काही ते एकती सकळ मुहूर्त स्वर सारे ते चोज मानित्य हल्या बदला कसारे. सगळे धावत घरी गेलेले आहेत, ग्रंथ घेऊन आले आणि आपापल्या पोथ्यात बदल केले. आजही म्हणतात पैठणच्या वेदा एवढे शुद्ध वेद कुठंच नाही का, कारण ते रेड्याच्या मुखातून शुद्ध करून घेतलेले वेद आहेत. ते वेद शुद्ध करून घेतले. आता मला इथे एक वाक्य बोलावं वाटतं, ज्ञानोबारायाच्या कृपेला पात्र रेडा ठरला, पण हे ब्राह्मण असलेले रेडे ठरले नाही. ज्ञानोबाची कृपा रेड्यावर झाली, पण या ब्राह्मणावर झाली नाही. मग मात्र सगळ्यांनीच ज्ञानोबाच्या नावाने जे जे कार्य केला, सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि मग मात्र बोपदेव स्वतः अशा पद्धतीने म्हणू लागले की आता मुक्त असली ही मुक्ताबाई साक्षात गळाले अभिमाने झाले विगलित आणि चरणावरी लोळत दिनपणे सगळे चरणावर लोळू लागले. निरोबरायच्या गाथ्यातलं प्रमाण सकळ द्विजवर करती नमस्कार आनंदे जे जे कार करतात. सगळ्यांनी अशा पद्धतीने जे जे कार केलेला आहे. सगळ्यांनी सांगितलं, घडले जे अपराध ते क्षमा करा. अहो सिद्धोत्तमा विश्ववंद्या अज्ञान गर्वित गेलो जी अभिमाने बोली येलो वचने अमर्यादे सर्वी सर्व तुम्ही सदा सर्वगत कैचे प्रायश्चित्त नित्यमुक्ता विश्वाच्या उद्धारा तुमचे अवतरण कराया स्थापन धर्माची स्थापना करण्याकरता म्हणून तुम्ही सगळे या ठिकाणी प्रगट झालेले आहात. हे मुख्य देव हरिशंकर हा विधाता लोकधरा प्रगटले कली माझी आता. हे चित्कला अमुते दिसते कुमारी जिच्या प्रभेसी तुलना न पवे तमारी. आम्हा पहा कुटील करमट असाभिमाने या ईश्वरा न गणिले मद मोह माने. आणि अशा पद्धतीने आमचा आता वंश आमचा आता गर्व गलित झालेला आहे. यांचा अधिकार आम्हाला कळला. धन्य यांचा वंश धन्य यांचे कुळ धन्य पुण्यशील अवतार हे सकळ द्विजवर करती नमस्कार आनंदे जे जे कार करताती. अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य यासारखे ब्राह्मण नाही कोणी. आम्ही काय यांना ब्राह्मण म्हणून शुद्धीपत्र द्यावं? यांच्यासारखं जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच ब्राह्मण नाही. अशा पद्धतीने हे वक्तव्य ज्या वेळेला बोपदेवांनी लिखाण करून दिलं की यांना आम्ही शुद्धीपत्र देणारे कोण? संपूर्ण जगाला शुद्ध करण्याकरता सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरता यांनी अवतार घेतला. अवतार तुम्हा ज्ञानोबाच्या बाबतीत आपल्याला हे सगळं पाहता येतं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जनाचा उद्धार केला. प्रगट हे बोले विश्व ब्रह्मची केले. जडाचा उद्धार केला. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. आणि जीवाचा उद्धार केला. रेड्या मुखी वेद बोलविला
गर्वदिजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा जण जण आणि जीवाचा उद्धार करण्याकरता साधूचा अवतार होतो. साधूच्या अवताराचं मुख्य कारण आहे धर्माचं रक्षण, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. अशा पद्धतीने संत प्रगट होत असतात. इकडे मात्र भजन भजन ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही शुद्धपत्र कोण देणार? ज्ञानेश्वर महाराज नित्य शुद्ध आहेत. अशा पद्धतीचा सगळीकडे जे जिकार होऊ लागला. पण तरी सुद्धा या लोकांनी फक्त शब्दाने होकार दिला की मनाने होकार दिला हे पाहिलं पाहिजे. कृष्णाजी पंत देवकुळ्यांच्या घरी पितराचा कार्यक्रम होता, श्राद्धाचा कार्यक्रम. श्राद्ध कशालाही नाही म्हणत, जे कार्य श्रद्धेने केलं जातं दॅट इज कॉल्ड इज अ श्राद्ध. श्रद्धेने कुर्वन्ते इथे श्राद्ध स्यात्. उगा सोम्याने केलं म्हणून गोम्या करतो ते श्राद्ध होत नाही. केलेल्या कार्यात श्रद्धा असेल, श्रद्धेने कार्य केलं जात असेल तर ते श्राद्ध. श्राद्धाचा कार्यक्रम होता. मग मात्र कृष्णाजी पंतांना वाटू लागलो या समाजाने आपल्या भाच्याच्या मुलांना नक्की स्वीकारलं का पाहावं तरी. सगळ्यांच्या घरी आमंत्रण दिलं. आमच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम बरं का, जेवायला कार्यक्रम, घरी श्राद्धाचा, जेवायला कार्यक्रम, घरी श्राद्धाचा, सगळ्यांना.
गायकाला, शिल्पवादकाला, तबलजीला, पेटी मास्तरला, कॅमेरामॅन सगळ्याला सांगितलं, ऐकणारला सुद्धा सगळ्यांना जेवायला सांगितलं, सगळे भटजी. गावात मात्र सगळीकडे चर्चा झाली, का रे कृष्णाजी पंताकडे आपल्याला आमंत्रण जावं की न जावं. दुसरे म्हणायचे अरे त्यांनी संन्याशाचे पोरं घरात ठेवले, कशाला जायचं जेवायला त्याच्या घरी, नाही जायचं जेवायला. म्हणजे लोकांच्या मनात अजूनही ज्ञानोबरायाबद्दल कमीपणा होता. स्वयंपाकाची तयारी झाली, स्वयंपाकही पूर्ण झाला. बरोबर 12 वाजेची वेळ, लोक येण्याची कृष्णाजी पंत वाट पाहू लागले. 12 वाजून 5 मिनिटं झाले तरी कुणी येताना दिसेना. मग मात्र नाविलाजाने कृष्णाजी पंत प्रत्येकाच्या घरी पुन्हा गेले. जेवायला सांगितलं होतं ना, कुठे गेले भाऊराव? भाऊराव आताच गेले, दवाखान्यात गेले, दवाखान्यात. सखा पाटील सखा पाटीलही गेले. ज्याच्या घरी जावं त्यांनी प्रत्येकाने सांगा आता जेवण झालं ना, उशीर केला तुम्ही, थोडे लवकर आले असते जेवायला, तुमच्याच घरी आलो असतो. ते उशीर झाला, मला इसर पडलं, व्हॉट्सअपला पाठवली पत्रिका पाहिलीच नाही ना, त्यामुळं घोळ झाला, हां उशीर झाला, जेवण झाले आता. मग असं प्रत्येकाने काहीतरी कारणं सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजाकडे आले कृष्णाजी पंत, चेहरा पाडून बसले. बरं का सचिन भाऊ, चेहरा पाडून बसले. आता ही न ऐकलेली कथा ऐका. कृष्णाजी पंतांचा पडलेला चेहरा पाहिला. ज्ञानोबाने विचारलं, का हो काय झालं? म्हणजे जेवायला कोणीच येत नाही येत आपल्याकडे. म्हणजे काय येत नाही? मी तुम्हाला आश्रय दिला म्हणून. म्हटलं असं ना, तुम्हाला पितरच जीव घालायचे होते ना, हे डुप्लिकेट काय घालता? ओरिजिनल पितर जीव घालू. ओरिजिनल पितर कशी येते? त्याला काय अवघड आहे? म्हणते तुम्ही स्वयंपाक तयार केला का? ताटं वाढलं ताटं. ज्ञानेश्वर महाराजांनी हातात पाणी घेतलं. आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलाः यह्यत्र विहिता श्राद्धे सावधान भवन्तु ते आयन्तु न विदरसो सौम्यासोऽग्निष्वाता अस्मिन् यज्ञे सद्यया मदन्तधी ब्रुवन्तु ते वनन्तस्मान्. आता ते काय एवढं अवघड आहे, बापलाही जमत नाही. तव क्रव्य यज्ञ झाला ग्रहस्थाचे घरी, पितर मंत्रोच्चारी आव्हानिले. सगळे पितर बोलून घेतले, सगळे घरी आले, जेवायला बसले. कृष्णाजी पंतांनी सगळ्यांना ताटं वाढले, पानाचे विडे, बरोबर सगळ्यांच्या ताटाला दक्षिणा लावली. आणि अध्याय सुरू झाला ना गावात, 12वा अध्याय. हरि ओम श्री परमात्मने नमः. अथद्वादशोऽध्याय. अर्जुन उवाच एवं सतत युक्ता हे भक्त. सगळ्या गावात आवाज माईकवर. मग प्रत्येक जण तुका पाटलाच्या घरी जाऊन पाहतो, अरे जायचं नाही ठरलं होतं, मग तुका आपल्याला न सांगून गेला का काय? प्रत्येक जण घरी ज्याच्या त्याच्या घरी जाऊन पाहतो, पण सगळे घरीच आहेत. मग सगळ्या घरी तिथं जेवायला कोण गेलं? स्पीकरचा आवाज तर मोठाने यायला लागला, जाऊन पाहावं. मग सगळेजण जाऊन पाहू लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हटले आता दरवाजे बंद करून घ्या. घराचे दरवाजे बंद केले. प्रत्येक जण त्या दरवाजाच्या फटीतून पाहत होता. जो पाहत होता त्याला त्याचा आजा पंजा बाप दिसत होता. जेवणाचं ताट दिसत होतं, ताट्याला लावलेली दक्षिणा दिसत होती. ज्याचा त्याचा जीव खालीवर होता. अरे 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 अरे, ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार आपल्याला कळाला नाही. आपल्या हातून जेवणही गेलं आणि दक्षिणाही गेली. जेवणाचा तर मोह सुटला, पण दक्षिणाही सुटली. बो साई महाराज हे अवघड आहे. टेन्शन आलं सगळ्यांना. दुसरा येऊन पाहू लागला, त्याला त्याचा आजोबा दिसू लागला. लांबून म्हटलं आजोबा अहो मी आलोय. आजोबा म्हटला बेटा बोलवलं तेव्हा आला नाही, आता वर ये भेट घेतो. इथं भेटायचं नाही. जेवण वगैरे केले, दक्षिणा घेतली, निघून गेले. जाते वेळी अवघे द्विजवर म्हणते धन्य धन्य, यासारखी ब्राह्मण नाही कोणी. देऊनी भोजन केले स्वर्गवासी, सांगितली ऐसी माततेने. सगळ्या पितरांना जीव अशा पद्धतीने घातलं. मग गेले आणि मग मात्र ज्ञानेश्वर महाराजांवरचा बहिष्कार संपला. ज्ञानेश्वर महाराज चमत्कार करू लागले. नाविलाजाने संतांनी चमत्कार केले. संत नाविलाजाने चमत्कार करतात, जगाने मानावं म्हणून चमत्कार करत नाही. जर चमत्कार करून समाज आपल्याला स्वीकारत असेल तर चमत्कार करणं वाईट नाही. समाजाने स्वीकारण्याकरता आपण तेही करावे, पण त्याचा व्यवसाय केला नाही.
आपल्यात असलेल्या चमत्काराचा उपयोग करून घेतला नाही, समाजाची लूटमार केली नाही. माझ्यासारखा एखादा महाराज राहिला असताना, रेडा बोलतोय म्हटला असताना गावभर, चला रे आता रेडा बोलणार आहे, द्या 10,000 रुपये, सगळ्याकडून पैसे जमा केले असते, बरोबर की नाही? आता भीत चालण्याचा कार्यक्रम सुरू होईल, सर्कस, द्या पैसे, जमा केलं असतं. हे आता पित्र खाली येतील, द्या पैसे. पैसे घेणारे सगळे गेलेत कोरसडीत. आता बोलायला लावू नका. पैसा नसतो रे बाबा खरा. खरा साधू पैशा मागं लागत नाही, पैशा मागं लागला म्हणजे तो खरा साधू राहत नाही. अन्वय व्यतिरेकाने घ्या बोललो. आता मात्र बहिष्कार वगैरे सगळा संपला आणि ही सगळी मंडळी आता पैठण पासून पुढे निघाली नेवासाकडे जायला. जात असताना गावकऱ्याकडे विनंती केली, बरं का समाज आम्हाला स्वीकारत नव्हता, तेव्हा या रेड्यामुळे समाजाने आम्हाला स्वीकारलं. विनंती, हा रेडा आम्हाला द्या. संतांचं जीवन उपकाराचं स्मरण करणारं असतं. संत जीवन उपकाराचं स्मरण ठेवतं. उपकाराचं स्मरण झालं. या रेड्याने जर रेडा वेद बोलला नसता, या समाजाने आम्हाला स्वीकारलं नसतं. बाबा हो, त्या वाकोबा कोळीला बोलवलं रेड्याच्या मालकाला, हा रेडा मला देऊ करा. तो म्हटला, महाराज त्या रेड्याचा स्वीकार करता, याही रेड्याचा स्वीकार करा, मी तुमच्या सोबत येईल. हा वाकोबा कोळी ज्ञानोबाच्या सोबत राहू लागला. ऐका मंडळी, ऐका, माझी कथा एक 15 मिनिटात थांबणार आहे. वाकोबा कोळी ज्ञानोबाच्या संगतीत जवळ राहू लागला. रेडा सोबत घेतलेला आहे आणि आता ही सगळी मंडळी नेवाशाकडे निघाली. पण जात असताना प्रसंग असा घडला, त्या गावामध्ये एक महिला सगळा सौभाग्यवतीचा अलंकार प्रदान करून आपल्या पतीबरोबर सती जायला निघाली होती. एक प्रेत यात्रा चालली होती पुढे. ती प्रेत यात्रा पाहिली ऋषी महाराज. तेवढ्यामध्ये ती महिला आली. तिने ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंगाचं भजन करत चाललेले होते. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज भजन चाललंय पांडुरंगाचं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. जय हो प्रभू. विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 विठ्ठला 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 ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठाल विठ्ठल विठाल 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 विठ्ठल ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ओ विठ्ठल 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 भजनाचा आवाज ऐकला आणि मग मात्र त्या सती जाणाऱ्या महिलेला वाटू लागलं, साधू संत अनायासेने गावात आलेत, आपण दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावरती लोटांगण घालण्याकरता आली. नमस्कार करू लागले ज्ञानोबरायला. ज्ञानोबरायने तिच्या अंगावरचं सगळं सौभाग्यवतीचा अलंकार पाहिला आणि ज्ञानोबरायने आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भाऊ, तिच्या डोळ्यातून अश्रू आले, रडू लागले. देवा, ओ ज्ञानदेवा, अहो हे जे प्रेत चाललं ना, ते माझे पती आहे. बाबाजी थावरेंचं प्रेत चाललंय, त्यांच्यासोबत मी सती जायला निघाले.
माझे पती एक्सपायर झालेत, वारलेत. आता माझे पती गेले आणि तुम्ही सौभाग्यवती व्हा असा आशीर्वाद देताय. तुमचा आशीर्वाद खरा ठरेल का? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, देवाच्या नियमात बदल होईल आणि माझा आशीर्वाद खरा ठरेल. कळी काळावरी घातली माते एका होणी बळी रे. जगा काळ खाय तुका म्हणे भाता भरू रामबाणी, रामबाणाने भाता भरू आणि त्या काळाचा नाश करू. तुका म्हणे भाता भरू रामबाणी, असं पुढे काळा संबंधाच प्रमाण आहे. ठीक आहे. मग मात्र ज्ञानेश्वर महाराज प्रेत खाली ठेवण्याचा आग्रह अशा पद्धतीने करता प्रेत खाली ठेवलं. तेव्हापासूनच प्रेताला विसावा द्यायची सुरुवात झाली. हा, तुका म्हणे काळा हनत तोंडावरी भाता भरू हरिराम बाणी. भाता रामबाणी भरू आणि काळाच्या तोंडावर फटका देऊ. तुका म्हणे काळा हनत तोंडावर. वा 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 बाबा वा, शाबास. इकडे मात्र ते प्रेत खाली ठेवलं. ज्ञानेश्वर महाराज जवळ गेले. प्रेताच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं, ओ सच्चिदानंद बाबा उठा. तुम्ही आता बाबाजी थवरे नाही, आता तुम्ही सच्चित आनंद स्वरूप आहेत, उठा. आणि मग ज्ञानेश्वर महाराजाचा दुसरा शिष्य सच्चिदानंद बाबा आदरे लेखक हो झाला. सच्चिदानंद बाबा उठून उभे राहिले. निळा म्हणे जी ही प्रेते जीवविली स्त्रिया उपजले, वर्दे उपजली स्त्रिया बाळा, अशा पद्धतीचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना जिवंत केलेलं आहे. आणि मग सगळी स्मशानात जाणारे जे लोक होते ते ज्ञानोबाचा जय जयकार करायला. सच्चिदानंद बाबा पुढे ज्ञानोबा आता तुम्ही मला जिवंत केलं ना, इथून पुढलं आयुष्य तुमच्यासाठी, संसारासाठी नाही. असंच केलं पाहिजे देवा. कोरोनासारख्या परिस्थितीतून तुम्ही आम्हाला वाचवलं ना, कोरोना नंतरचं सगळं आयुष्य तुमच्यासाठी. पण लोक उलट कोरोना झाल्यापासून जास्त संसारात आसक्त झाले, देवाकडे पाठ फिरवले. आता मात्र माऊली आमचं जीवन तुमच्यासाठी. तेवढ्यामध्ये सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. विजांचा कडकडाट सुरू झाला. एक गर्जना करू लागलेत. हा, अशा पद्धतीने मेघाची गर्जना होऊ लागली. आणि मग जो पावसाचा आवाज सुरू झाला, विजा कडकडू लागल्या. मग काहीतरी शरीर संरक्षण म्हणून कुठेतरी जावं. ज्ञानेश्वर महाराजांनी शेजारची एक मस्जिद पाहिली, मस्जिदीत जाऊन थांबले. बाकीच्या लोकांना सांगले या मस्जिदीत या. सगळे बोलून घेतले. पाऊस पडायला लागला. त्या मस्जिदीमध्ये मस्जिद राखणारा एक जण होता. ओय महात्मा या किधर आए हो, चलो निकलो बाहर. ये मस्जिद हिंदू की नहीं मुसलमानों की है, बाहर निकलो. हे शब्द ऐकले ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबा पाऊस चालू आहे, आम्ही कुठे जास्त वेळ थांबणार आहे? पाऊस आहे तोपर्यंत राहू दे, पाऊस संपला का निघून जातो. निकलो बाहर कहा ना, नाही तो बुलाऊंगा कोई लोगों को. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबा थोड्या वेळ पाऊस आहे. ज्ञानेश्वर महाराज ऐकायला तयार नाही. तो माणूस जिद्दीला पेट दावत गेला गावात. सगळ्या मुसलमान बांधवांना जमा केलं. चला म्हटले, सगळे झालेले ज्ञानेश्वर महाराजाला मारण्याकरता. कोयते कुराडीन चाकून कायनू बायनू सगळे अस्त्र वगैरे घेतले. ज्ञानेश्वर महाराजाला मारण्याकरता. तेवढ्यामध्ये अय साधू, हिंदू के साधू यहाँ पे नहीं रोक सकते, तुमचा मौलाना थोडी हो, बाहर निकलो. हे शब्द ज्ञानोबा ऐकले. ज्ञानोबा म्हटले, बाबा रे राहू दे त्या मस्जिद. अरे मस्जिद आप लोगों की नहीं है, मस्जिद मुसलमानों की है, मुसलमानों की. हे शब्द ऐकले. आणि मग ज्ञानोबा म्हटले, मस्जिदीलाच विचार बरं तू कोणाची. तुम क्या पगला गए रे साधू, इतना सा लड़का बोल रहा है मस्जिद को पूछो. दीवार कभी बातें करते हैं, बोले पूछ के तो देखो. आणि मग भिंतीला विचारलं, का ग बाई तू कोणाची. मस्जिद बोलले, मैं हिंदू की हो, हिंदू की, मुसलमानों की नाही. हे शब्द ऐकले आणि मग मात्र सगळे मुसलमान घाबरले. अरे बोलू शकते ही भीत. आपण जर जास्त ज्ञानोबाला त्रास दिला आणि अंगावर पडले तर चेंदरून मारण्यापेक्षा दुसऱ्या मशिदी आपल्याच ही हिंदूंना सोडून देऊ. म्हणून तेव्हापासून ती मशीद सोडली. बघा नंतर मग मोहिनी राजाच्या मंदिरात गेले, दर्शन केलं. त्या निवासामध्ये पैस खांब आहे, पैस खांब. त्या पैस खांबाला पाठ लावून ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबरायांनी लिहिला. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेचा अर्थ सोप्या अशा भाषेत ज्ञानोबरायांनी सांगायला सुरुवात केला. रेडा सोबतच आहे.
ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून पूर्ण झाला. आता मात्र ही सगळी मंडळी ब्राह्मणी गावाकडे जायला निघाली. ब्राह्मणी गावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. पुढं प्रवास करत 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 ही मंडळी पुंतांब्याला आली. त्यावेळेला चांगदेव महाराजाची चांगली ख्याती पसरलेली होती. ते चांगदेव महाराजांच्या सिद्धांच्या भेटीसाठी म्हणून तिथं आली. तिथे मुक्ताईने एक असं दृश्य पाहिलं. कित्येक प्रेत निंबाच्या पाल्यात बांधून ठेवलेले होते. म्हणजे कशासाठी असे ठेवले? म्हटले ज्या वेळेला चांगदेव समाजातून त्यांचं उत्थान होईल, चांगदेव सगळ्यांकडे दृष्टी फिरवतील आणि प्रत्येकाचं नाव घेऊन आवाज देतील. याच्यातला जो कोणी भाग्यवान असेल तो उठून उभा राहील. अहो म्हटले 100-200 प्रेत समोर पडलेले आहेत. नाही म्हटले याच्यातून 4-5 जण उठून उभे राहतात. मुक्ताबाई म्हटले असं मी जर सगळे जिवंत केले तर चांगदेवांना समाधीतून उठायला किती वेळ आहे? म्हटले ते आत्ताशी समाधीला बसलेत, अजून 4-5 महिने. मग 4-5 महिने कशाला प्रयत्न सांभाळता? म्हटलं मी लगेच सगळे जिवंत करते. म्हटले करा करा म्हटल्याबरोबर मुक्ताबाईने एक मेलेला कुत्राचं हाड घेतलं, सगळ्याच्या अंगावरनं फिरवलं आणि हाड फेकलं. हाड फेकल्याबरोबर सगळे प्रेत उठून उभे राहिले. यात नवल नाही, फेकलेल्या कुत्राच्या हाडापासून कुत्रच तयार झालं आणि उठून उभं राहिलं आणि पळालं. मुक्ताबाईचा अधिकार, चमत्कार आहे. संतांनी चमत्कार केले वेळ प्रसंगाने. आता मात्र तिथून ही सगळी मंडळी निळामणेची ही प्रेते जीवविली, वरदे उपजली स्त्रिया बाळे. प्रवास करत 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 आळ्यापर्यंत येऊन पोहोचले. येऊनही विसावले आळ्याची येवणी. आळ्याचं वन म्हणजे पूर्वी जसं आपण पेंडा बांधताना माणसं आळं करायची, तसं आळ्याच्या आकाराचं ते वन होतं म्हणून त्याला आळ्याचं वन म्हणलं जातं. कीर घनदाट अशा पद्धतीची झाडी होती. काही मंडळी त्या आळे गावातले साधू गावात आलेत म्हणून आले होते. साधू गावात आले म्हणून ज्ञानोबाला घ्यायला आले होते. हातामध्ये कुऱ्हाडी घेऊन आले होते. हातात कुऱ्हाडी घेऊन आले होते. झाडं झुडपं तोडत 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 ते निघाले. कुऱ्हाडे ज्ञानोबारायांच्या संगतीतच राहिले, सेवेतच राहिले. जिथे जिथे झाडं झुडपं आडवे येतील त्यांनी कुऱ्हाडी चालवाव्यात, झाडं झुडपं बाजूला करावे, माऊलीला रस्ता करून द्यावा. हे आळे फाटाचेच कुऱ्हाडे आळंदीला आले आणि आळंदीत आजही कुऱ्हाडे आहेत. आजही कुऱ्हाडे आहेत. मग ते आळे फाट्याला आल्याबरोबर तिथले काही ब्राह्मण मंडळी आली. ज्ञानेश्वर महाराज तुमच्यासोबत हा रेडा सारखा वेद बोलतोय. वेदाचे अक्षर जर इतरांनी ऐकले तर त्याच्या कानात शिस होता म्हटलं. पण हा नीच युनितला असला रेडा वेद बोलतो. आता रेडाच वेद बोलला. काही काही उसण्यात तंबाखूला उसण्यात चुना लावणारे म्हणतात रेडा नाही, रेडा आडनावाचा माणूस बोलला सर. अरे येडी हळद निळोबर आहे. स्पष्ट म्हणताय म्हैसी पुत्रामुखे बोलवे नाही श्रुती, चालविणे भिंती मूर्तिकेची. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीची. बघा रेड्यामुखी वेद बोलविला. म्हैसी पुत्र म्हशीच्या पुत्राच्या मुखाने, म्हणजे मग कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून हा रेडा वेद बोलतोय. याचा वेदघोष बंद करा. ज्ञानोबा म्हणले वेदघोष बंद करायचं का? आजही वेदघोष पाठांतर असलं एकही ब्राह्मण त्या आळ्या गावात नाही. तिथला वेदघोषच बंद झालाय कायमचा. मग काय करावं? ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याकडे पाहिलं. रेड्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. का? ज्ञानोबा आता तुमची भेट मला पुन्हा केव्हा होईल? आता तुमचा माझा वियोग होतो. बरोबर आहे. बघा दुर्जन मिळू नये आणि सज्जन आपल्यापासून दूर जाऊ नये. दुर्जन मिळू नये आणि सज्जन आपल्यापासून दूर जाऊ नये. दुर्जन मिळाल्यावर दुःख देतो आणि सज्जन आपल्यापासून दूर जाताना दुःख देतो. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात मज त्यांचा वियोग होऊ देऊ नको देवा. न भावे योग जन्मो जन्म जयती. न भावे योग एका
सज्जनाचा वियोग दुःख देतो. ऐका, तुलसीदासजी तुलसी रामायणात सांगताय, बंद उसंत सज्जन चरणा, दुःखप्रद उभय बीच कुछ बरणा, मिलत एक दुःख दारुण देही, बिचरत एक प्राण हरले. सज्जन आणि दुर्जनामध्ये म्हटले एक साम्य आहे. सज्जनही दुःख देतो आणि दुर्जनही दुःख देतो, पण सज्जनाचं येणं दुःख देतं, दुर्जनाचं येणं दुःख देतं आणि सज्जनाचं दूर जाणं दुःख देतं. म्हणून देवा, संतांची मला भेट होऊ दे आणि भेट झाल्यानंतर नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. देवा, तुमच्याकडे विनंती आहे, सज्जन मनुष्याची भेट झाल्यानंतर पुन्हा त्याचा वियोग होऊ देऊ नको. देवा, सज्जनाच्या वियोगाचा इतकं दुःख आहे, ते दुःख शब्दात सांगता येत नाही. तो पशु रडू लागला, ज्ञानोबराया आता पुन्हा तुमचं दर्शन नाही होणार. सामान्य रेडा, मी पखाल वाहण्याचं काम माझ्याकडे होतं, तुमचा आश्रय केला, लोक पाया पडायला लागले. बघा, साधूच्या आश्रयाने काय होतं. ज्ञानोबरायाचा आश्रय या रेड्याने केला. लोक घरच्या रेड्याच्या पाया पडत नाही, आळे पाटाला जाऊन रेड्याच्या समाधीला डोकं लावून येतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात बघा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांच्या घोड्याच्या पाया पडायला लोक रांगा लावतात, घरच्या घोड्याच्या पाया पडत नाहीत. घरात खांब नाहीत का? आपल्या घराला खांब नसतात, माणसं खांबाचं दर्शन घेतात का? पण ज्ञानोबारायांनी ज्या खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या खांबाकरता मंदिर झालं नेवासा. संतांचा स्पर्श ज्या पाण्याला होतं, ते पाणी राहत नाही, ते पाणी तीर्थ बनतं. संतांचा स्पर्श ज्या भूमीला होतं, ती भूमी राहत नाही, ती भूमी क्षेत्र बनते. संतांच्या सहवासाचा हा परिणाम आहे. संतांचा स्पर्श ज्या जीवाला होतो, तो जीव राहत नाही, तो संत बनतो. आपणा सारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयार. आता मात्र कार्तिक वद्य एकादशी शके 1212 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. करुणी तया पूजन, सेंदूर तेल लेपन, अलकावती निजस्थान प्रवेशिले, येऊन विसावले आल्याचे येवनी, पशु तये स्थानी शांत झाला. त्या ठिकाणी पशु शांत झाला. पुढे थोडं 10-12 कोसावर गेल्यानंतर त्या रेड्याचा मालक असला वाकोबा कोळी, त्या वाकोबा कोळ्यालाही पुढे समाधी अशा पद्धतीने दिली. आणि मग चाकणचे असले महिपतराव, त्यांची ज्ञानेश्वर महाराजांनी भेट घेतली. आता पुढील कथाभाग ज्ञानेश्वर महाराज आळंदीत आले. पुढील कथाभाग उद्या अशा पद्धतीने आपण बघूयात. आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की आवडी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम